नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा कन्सेप्ट, या मालिकेची गोष्ट आधी प्रेक्षकांना जास्त आवडली नाही, परंतु हळूहळू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आणि आज 13 मार्च गुरुवारच्या एपिसोडमध्ये काय घडलं हेच आपण जाणून घेऊया. आपण पाहू की जीवा हा चक्क दारू पिऊन घरी येणार. नंदिनी ही कशीबशी त्याला सावरेल, परंतु त्याच वेळेस जीवाची आई मालिनी तेथे येणार आणि नंदिनीला विचारेल, नंदिनी काय झालं, कशाचा आवाज होता हा. नंदिनी मात्र जीवाला वाचवणार आणि म्हणेल, आई काही नाही, माझ्या हातूनच तांब्या पडला ना, त्याचा आवाज होता. मालिनी विचारते, जीवा आला का घरी. नंदिनी म्हणते, हो आत्ताच आलेत. मालिनी चिडून म्हणते, जीवा किती उशीर झाला पाहिलंस का, एवढं उशीर आलेलं चालणार नाही, जा गपचूप झोप आता. असं म्हणून मालिनी आपल्या रूममध्ये निघून जाते. नंदिनीचा जीव हा भांड्यात पडतो. नंदिनी ही नशेत असलेल्या जीवाला कशीबशी त्याच्या रूममध्ये घेऊन जाते आणि त्याला बेडवर झोपवते. जीवा बेशुद्ध झालेला असतो. नंदिनी विचार करते की जीवा हा तर दारू पिणाऱ्यातला वाटत नाही, मग त्याने दारू का पिली असेल, काय कारण असेल, हाच विचार नंदिनी करू लागते आणि उद्या सकाळी जीवाशी याबद्दल बोलायचं असं सुद्धा ती ठरवते. इकडे जीवा आणि पार्थचे आईबाबा त्यांच्या खोलीमध्ये असतात. पार्थचे बाबा तर झोपलेले असतात, परंतु मालिनी ही अजून जागीच असते. तेवढ्यात बाबांना जाग येते आणि ते मालिनीला विचारतात, काय झालं, अजून तू झोपली नाहीस का. तर मालिनी म्हणते, कशी झोप लागणार, आपल्या 2 मुलांचा विचार माझ्या मनात सतत येतोय. 2 दिवसांपूर्वी जे घडलं, त्यांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं, ते दोघेही एकमेकांबद्दल खूप चिडलेले आहेत, खूप अस्वस्थ आहेत. जीवा हा दुःखी आहेच, परंतु पार्थला असं वाटतंय की जीवाने जाणून बुजून असं केलं, नंदिनीशी लग्न केलं. तेव्हा पार्थचे बाबा म्हणतात, मला तुझं गोष्ट कळते, परंतु अजून सुद्धा पर्याय आहे ना, ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात. मालिनी चिडून म्हणते, अहो तुम्हा पुरुषांना का कळत नाही, एकदा का लग्नाच्या गाठी बांधल्या त्या अशा तोडून टाकायच्या नसतात, त्या जपायच्या असतात. वेगळं होणं हा कधीच पर्याय नाहीये. पार्थ हा तरी आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, परंतु मला जीवाची काळजी वाटते. 2 दिवसांपूर्वी जेव्हा पार्थ आणि नंदिनीचे लग्न होतं, तेव्हा तो घरभर आनंदाने फिरत होता, बागडत होता, मला सांगत होता की त्याला कशी बायको पाहिजे, आणि आता त्याच्याबद्दलच हे घडलंय. मला तर त्याची खूप काळजी वाटते. त्याचं कसं होईल, काय होईल हेच मला कळत नाहीये. मला त्या दोघींची सुद्धा खूप काळजी वाटते. नंदिनी आणि काव्याबरोबर सुद्धा खूप वाईट घडलं. बाबा म्हणतात, हो नंदिनी ही समजूतदार आहे, ती ही सगळी परिस्थिती हाताळेल, परंतु काव्याला तर हे सहनच होत नाहीये, पचनीच पडत नाहीये. ती आता काय करेल कोणास ठाऊक. हे दोघेही या चिंतेत असतात. तर दुसरीकडे काव्या आणि नंदिनी हे रूममध्ये झोपलेले असतात. तेवढ्यात काव्याला एक सुंदर स्वप्न पडतं की ती झोपलेली असते आणि तेवढ्यात जीवा तिच्यासाठी बेड कॉफी घेऊन येतो आणि तिला कॉफी प्यायला सांगतो. काव्या म्हणते, अरे वा, मला माहीत असतं की लग्नानंतर इतकी मजा असते तर मी आधीच लग्न केलं असतं. जीवा हसू लागतो आणि म्हणतो, हे तर काहीच नाहीये, तुला ब्रेकफास्टला, लंचला आणि डिनरला काय खायचंय ते मला सांग, सगळं तुझ्या आवडीचंच बनवतो मी. हे ऐकून काव्या आणखीनच खुश होते आणि आनंदाने जीवाला मिठी मारते. परंतु तेवढ्यात काव्याच्या समोर जीवा नसतो, तर चक्क पार्थ असतो आणि म्हणतो, प्या ना कॉफी. हे पाहून काव्याला मोठा धक्काच बसतो आणि ती झोपेतून खडबडून जागी होते. तिला खूप भीती वाटते. ती आजूबाजूला पाहते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे माझं स्वप्न होतं आणि ती विचार करते, कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट लवकरात लवकर घ्यायला हवा, हे मला काही सहन होणारं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा हा झोपेतून उठतो, तेव्हा रात्री काय घडलं हे सगळं त्याला आठवतं की आपण दारू पिऊन घरी आलो होतो. त्यानंतर नंदिनीने आपल्याला सावरलं आणि रूममध्ये आणून झोपवलं. तेवढ्यात त्याला समोर दारूचे 2 ग्लास दिसतात आणि हे ग्लास चक्क नंदिनीच्या हाती असतात. हे पाहून जीवाला मोठा धक्काच बसतो. नंदिनी ही जीवाजवळ येते आणि म्हणते, हे प्या. जीवा विचारतो, दारू, तू दारू आणलीयस, हे काय करतेस तू. तर नंदिनी म्हणते, हो दारूच आहे, रात्री तुम्ही दारूच पिऊन आला होतात ना, तुम्ही मला सांगा, तुम्ही रात्री दारू का प्यालात. तेव्हा जीवा सांगतो, मला खूप स्ट्रेस आला होता. नंदिनी म्हणते, मग चांगलं आहे ना, मला सुद्धा खूप स्ट्रेस आलाय, खूप दुःख आहे, खूप टेन्शन आहे. रात्री तर तुम्ही एकट्यानेच दारू पिल्यात, आता आपण दोघांनी दारू पिऊया
म्हणजे तुमचंही टेन्शन आणि स्ट्रेस संपेल आणि माझाही स्ट्रेस संपेल, आपण दुःखातून मुक्त होऊ, असं म्हणून ती ही दारूचं घोट पिऊ लागते. जीवा चक्क तिचा हात पकडतो आणि म्हणतो, नाही, दारू चांगली नसते. नंदिनी त्याला समजून सांगते, नसते ना चांगली, मग तुम्ही का पिलात? आपलं दुःख हे एवढंही हलकं नसतं की दारूच्या एका घोटाने उडून जावं, आणि एवढंही जड नसतं की आपण दारूच्या तळाशी जाऊन बसावं. त्यामुळे दारू वाईट आणि कधीही प्यायची नसते. जीवाला ही गोष्ट समजते. नंदिनी त्याला म्हणते, आता प्या. जीवा तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो. तर नंदिनी म्हणते, दारू नाहीये, काढा आहे, प्या. आणि हे दोघेही काढा पितात. जीवाला खूप आश्चर्य वाटतं. इकडे मालिनी किचनमध्ये चहा बनवत असते. नंदिनी तेथे येते आणि म्हणते, आई सॉरी, मला यायला उशीर झाला. मी जीवासाठी काढा घेऊन गेले होते ना. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. मालिनी हसू लागते. नंदिनी विचारते, काय झालं? तर मालिनी सांगते, तुला ऐकून हसू येईल, परंतु मी मागील अनेक वर्षांपासून हेच स्वप्न पाहायचे की मी किचनमध्ये चहा बनवते आणि तेवढ्यात माझी नवीन नवरी असलेली सून येथे येईल आणि म्हणेल, आई सॉरी, मला लेट झालं, तुम्ही थांबा, मी चहा बनवते. आणि आज माझं ते स्वप्न खरं झालं. नंदिनीलाही हसू येतं. नंदिनी ही चहा बनवू लागते. तर मालिनी तिला सांगते, आपल्या घरात फक्त 4च जण चहा पितात, बाकी सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. कुणी कॉफी पितं तर कुणी लेमन टी पितं. तेव्हा ती पार्थचं नाव घेते. तर लगेच नंदिनी पार्थची आवड काय आहे त्याबद्दल सांगते. नंदिनीला पार्थबरोबर घालवलेला वेळ आठवतो. ती विचारते, जीवाला काय आवडतं? तेव्हा मालिनी सांगते, त्याला चहा आवडतो, तो चहा छान सुद्धा बनवतो, पण जेव्हा मूड असेल तेव्हाच. हळूहळू तुला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी कळतीलच. इकडे काव्या ही सकाळी सकाळी तयार होऊन आपल्या शहरातील सर्वात चांगले डिवोर्स घटस्फोट देणारे लॉयर्स कोणते आहेत ते शोधत असते. तेवढ्यात तिला एक नितीन जाधव नावाचा लॉयर दिसतो आणि तिला आठवतं, हे तर आपल्या मैत्रिणीचे वडील आहेत, प्रियंका जाधवचे वडील. मग प्रियंकाला कॉल करावा की नितीन यांना सरळ कॉल करावा, हाच विचार ती करत असते. तेवढ्यात नंदिनी तेथे येते आणि विचारते, काव्या काय करतेस? तर काव्या उद्धटपणे बोलते, आता मी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही बोलायचं हे सुद्धा तुला विचारून करायचं का? तर नंदिनीला वाईट वाटतं आणि ती म्हणते, असं का बोलतेस तू? मी तर तुला सहजच विचारलं. आधीसुद्धा तू तुझ्या मतांवर ठाम असायची, परंतु मागील 2 दिवसांपासून तुला कोणाचंच काहीच पटत नाहीये. तू उद्धटपणे बोलतेस, चिडून बोलतेस, हे मला काही पटणारं नाहीये. मला मान्य आहे, 2 दिवसांपूर्वी जे घडलं ते खूप चुकीचं घडलं, परंतु तू या लग्नाला एक चान्स द्यायला हवा असं मला वाटतं. हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती रागारागाने हॉलमध्ये येते. परंतु त्याच वेळेस तिच्यासमोर तिचे आईबाबा उभे असतात. आईबाबांना पाहून काव्याला खूप राग येतो. तर नंदिनीला मात्र आनंद होतो आणि ती आईला घट्ट मिठी मारते. आई आणि काव्या एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. त्याच वेळेस आत्या तेथे येते आणि म्हणते, आलात का तुम्ही दोघे येते? तुम्ही दोघे तर खूप रीतीभाती पाळतात. मांडव परतणीसाठी मुलींना घ्यायला आलात, परंतु तुमच्या मुलींना मात्र कोणतीच रीतभात पाळायची नाहीये. तुमच्या काव्याला तर काहीच वळण नाहीये. अतिशय उद्धट मुलगी आहे ती. त्या दिवशी गृहप्रवेश करायचा तर तिने चक्क त्या गृहप्रवेशाच्या तांब्याला फुटबॉलसारखी लात मारली, उधळून लावलं. 1 नंबरची उद्धट मुलगी आहे ती. हे सगळं ऐकून काव्याला खूप राग आलेला असतो. आत्याला उत्तर द्यायचं असं ती ठरवते, परंतु आईबाबा आणि नंदिनीकडे पाहून ती गप्प बसते. परंतु आत्या मात्र नंदिनी, काव्या आणि तिच्या आईबाबांचा अपमान करत सुटलेली असते. तुमच्या मुलींना कोणत्याच रीतभात पाळायच्या नाहीयेत. त्यांनी उखाणाही घेतला नाही, कोणत्याच रीती पाळल्या नाहीत, त्या या घरात नांदण्याच्या लायकीच्या नाहीत. तुम्ही त्यांच्यावर काय संस्कार केले आहेत असं ती काहीबाही बोलत असते आणि हे सगळे निमूटपणे ऐकून घेत असतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की एकीकडे काव्याला घटस्फोट घ्यायचा असतो, तर दुसरीकडे नंदिनी ही मात्र मी हे लग्न निभावणार, जीवाबरोबर मी संसार करणार असं ठरवते. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते की नाही, या मालिकेची गोष्ट, या मालिकेचे कॅरेक्टर्स आवडतात की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या या व्हिडिओला सर्वात आधी लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळेच तुम्हाला या मालिकेचे एपिसोड सर्वात आधी पाहायला मिळतील.
खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी. लग्न